ह्याच्यात मी त्याचे पप्पा असं करून ना ते छान कॉम्बिनेशन झालं आणि आपण हे करायला आपण आउटसोर्स करायलाच पाहिजे गोष्टी. म्हणजे मला असं वाटतं की कोणीतरी एखादं छान कुक असेल आणि तुम्हाला जर का व्यवस्थित स्वयंपाक करून देत असेल तर तुम्ही आउटसोर्स करा ना, त्यांना करू दे ना. ज्याला जे आवडतं त्याला ते करू द्यायचं, ज्याला जे हवंय त्याला ते त्यांचंही घर चालतं, त्यांचंही घर चालतं. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या ती वेळ तुम्हाला मिळते. पण मी घरी असताना स्वयंपाक मीच करते. मी एवढं बोलते कारण म्हणून तर सीमाताई आमच्या 21 वर्ष माझ्याकडे होत्या. 21 वर्ष नाही राहत कोणी तुमच्याकडे. पण मी घरी असले की मग मी त्यांना सांगायचे तुम्ही बाकीचं करून द्या, स्वयंपाकाचं काम मीच करणार म्हणून. तर हे ना मी टाइम, त्याच्यामध्ये हे पण येतं की आपल्या घरातल्यांना आपल्या घरातल्यांचं डाएट काय असावं. आज एवढ्या एवढ्या गोष्टी खाल्ल्यात, एवढ्या एवढ्या तुमच्या पोटात गेलंय, तर मग आता काय एक्स्ट्रा करावं, मग संडेला काय करावं. एखादं जंक फूड खावंच लागतं, त्याचं काय करा. तेव्हा एखादा दिवस तुम्ही जंक फूड खाल्लं की पुढचे 6 दिवस तुम्ही घरातलं व्यवस्थित खाता. डिसिप्लिन म्हणतात. हो. तर अशा पद्धतीने ती मॅनेजमेंट असते. खूप छान, खूप छान. मॅडम, येस, मी टाइम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय मॅनेज, पण असं अशी ना एक वैश्विक एनर्जी असते जी ना आपल्याला हा मी टाइम बरोबर वेळेवर सुद्धा देते. तुम्ही म्हणालात की तुमच्या मुलाच्या एक्झाम्सच्या वेळेला तुम्हाला गॅप मिळणं आणि तो वेळ तुम्ही प्रोडक्टिव्हली तुमच्या मुलांसोबत म्हणू शकतो इन्व्हेस्टच केला एक प्रकारे. आज तुमच्या मुलाचं यश हे तुमच्या त्या संस्कारांमुळे, तुमच्या त्या अरेंजमेंट्समुळे सुद्धा त्याला एक बळ मिळतं. काही माणसं शांतता प्रिय असतात आणि त्यांच्या कृतींवर कधी कधी लोक असा विचार करतात की किती शांत माणूस आहे, पण आतमध्ये कदाचित वादळ असतं किंवा आतमध्ये एक अथांग समुद्र असा खूप साऱ्या लाटांनी थैमान घालत असतो. ते लाटा असतात विचारांच्या. तर मॅडम,